मी बायोविका बोलते आणि तुम्हा सर्वांचं तुमच्या या मराठमोळ्या चॅनलवर स्वागत आहे. तर चला, आज आपण पाहणार आहोत सेकंड पार्ट ऑफ ह्युमन रिप्रोडक्शन बद्दल. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं की कसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं पोझिशनिंग असतं, हाऊ द टेस्टीज आर स्टोर्ड इन द स्क्रॉटम आउटसाइड द बॉडी, शरीराच्या बाहेर ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर त्याला स्टोअर केलं जातं इन स्क्रॉटम सॅक. आपण पाहिलं की तिथे प्रायमरी सेक्स ऑर्गनच आपली टेस्टी आहे है ना, जिथे स्पर्मचं प्रोडक्शन होतं, गॅमेट्सचं प्रोडक्शन होतं, आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असतात. तर आता हे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स म्हणजे काय काय, तर सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे ते सगळे अवयव ज्या स्पर्मच्या जर्नीसाठी, स्पर्मच्या प्रोडक्शनसाठी, मॅच्युरेशनसाठी, स्टोरेजसाठी अत्यंत आवश्यक अशा आहेत, बरं का. सो दिस हेल्प्स इन ट्रान्सपोर्टेशन, मॅच्युरेशन अँड स्टोरेज ऑफ गमेट्स. दिस ऑल्सो असिस्ट इन रिप्रोडक्शन. असं नाहीये की एवढंच काम आहे, यांच्या बगर रिप्रोडक्शन नाही होणार आहे, ठीक आहे. असं नाही की फक्त प्रायमरी सेक्स ऑर्गन असेल म्हणजे टेस्टी असेल तर काम चालून जाईल, नाही. तर याच्यात काय काय आहे, तर याच्यात असतं आपली एपिडायडेमिस, वासा डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, सेमाइनल वेसिकल्स, प्रोस्टेट ग्लॅन्ड्स आणि कॉर्पस ग्लॅन्ड्स. तर ह्या ग्लॅन्ड्स आहेत आणि या ॲसेसरी डक्ट्स बोलल्या जातात त्यांना, ठीक आहे. या सगळ्या डक्ट्स आहेत. डक्ट्स म्हणजे काय, पाईप सारखा स्ट्रक्चर असलेली ऑर्गन्स. आणि ह्या ग्लॅन्ड्स आहे, ग्लॅन्ड्सचं काम काय असतं, सिक्रेशन, राईट. तर ह्या पण ॲसेसरी ग्लॅन्ड्स आपण यांना बोलतो. तर चला बघूया की अॅनाटॉमी ऑफ टेस्टिस. तर आपण आता या व्हिडिओमध्ये हे समजून घेऊ की अॅनाटॉमी ऑफ टेस्टी कशी आहे. आपण वरून वरून बघितलं होतं की याचं पोझिशनिंग असं होतं आणि कसं स्क्रॉटम मध्ये याला ग्युबर्निक्युलम आणि स्पर्मॅटोकॉर्ड इंजिनल कॅव्हिटी कॅनल मधून त्याला पकडून ठेवते, राईट. तर आता याचे आपण अॅनाटॉमी पाहणार आहोत, इंटरनल जेनायटल पाहणार आहोत, ठीक आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सटर्नल बद्दल बोललो, तुम्ही पाहिला नसाल तर त्याला नक्की पाहून घ्या. तर आता इथे टेस्टीज मध्ये 3 लेयर्स असतात, 3 लेयर, आउटर, मिडल आणि इनर मोस्ट. आणि या लेयरला आपण म्हणतो ट्युनिका. काय बोलतो, ट्युनिका, राईट. सो ट्युनिसे वरून हा वर्ड डिराईव्ह केलेला आहे. तो म्हणजे काय, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ दी टेस्टिस, राईट. तर कोणते प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तिथे, तर त्याला आपण ट्युनिका म्हणणार. पण जी आउटर मोस्ट असते त्याला बोलतो आपण व्हजायनालिस, राईट. ट्युनिका व्हजायनालिस, बिलकुल. ही जी आउटर मोस्ट आहे, ठीक, तिला आपण बोलतो दी ट्युनिका व्हजायनालिस. आता ही जी व्हजायनालिस असते, ट्युनिका व्हजायनालिस, ही बेसिकली आउटर मोस्ट आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट याच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे ही जरा इनकम्प्लीट असते. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इथून क्वेश्चन बनू शकतो, म्हणून सांगतेय की ही इनकम्प्लीट लेअर असते. मिडल वन असते ट्युनिका अल्ब्युजिनिया. ही फार इम्पॉर्टंट आहे, याच्यावरून पुष्कळदा PYQ झालेले आहेत. याचं काय आहे की दे प्रोड्यूस लोब्युल्स. हे आतमध्ये तुम्हाला लोब्युल्स दिसतात आहे है ना. तर जर समजा एखादी आट्याची गोणी असेल ना, आट्याची गोळी म्हणजे भिजवलेली कणिक, आटा बोलते मी, भिजवलेली कणिक, राईट. या भिजवलेल्या कणकीत जर आपण बोट त्याच्यात खूप असले तर कसं होईल, त्याच्यात अशी मार्क्स पडतील, हो की नाही. बिलकुल तसंच हे तुमचं ट्युनिका अल्ब्युजिनिया राहतं. याच्यामुळे काय होतं की लोब्युल्स तयार होतात टेस्टिस मध्ये. आणि एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे आपल्या की किती होतात, 200 ते 250, 200 to 250 इन ईच, बरं का. याला डबल केलं तर मग 2 होईल, इन ईच टेस्टी, राईट. ईच टेस्टीज मध्ये हे असतं, म्हणजे जवळपास 500 पकडा, दोघांनाही पकडू. मग या आतल्या लेअरला बोलल्या जातं वस्क्युलोसा, राईट. किंवा कोणत्या नोट्स मध्ये तुम्हाला भेटेल किंवा पुस्तकांमध्ये दिसेल की याला आपण वस्क्युलॅरिस पण म्हणतो. सो दॅट डझंट मेक एनी डिफरन्स, इज अ सेम थिंग, राईट. तर याच्यात काय, वस्क्युलॅरिस, वस्क्युला याचा अर्थ काय, वेसल्स असलेला. हे हायली वेसल्ड असतं आणि इथून ब्लड सप्लाय केल्या जातो आतमध्ये, कारण खूप सारं स्पर्मॅटोजेनेसिसचं काम चाललेलं असणार आहे, ठीक आहे. ही जी लोब्यूल आहे तुमचे, या लोब्यूल मध्ये साधारणतः हर एक लोब्यूल मध्ये
2 ते 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. आता चला आतमध्ये याच्या आपण अजून बघूया. तर आपण बोललो की हा each test tubes has 200 to 250 compartments, त्याला आपण लोब्युल्स बोलतो, टेस्टिक्युलर लोब्युल्स बोलतो, राईट. आता या each लोब्युल मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. किती? 1 2 3 डायरेक्ट एनसीईआरटी लाईन्स आहेत या. ठीक आहे, डायरेक्ट एनसीईआरटी लाईन्स आहे आणि याच्यावरून क्वेश्चन्स बनतात. ओके, ना आता या लोब्युल्स मध्ये काय होतं ते बघूया. तर इथे काय असते, आपली सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात, राईट. ह्या ट्युब्युल्स आहेत, है ना. या ट्युब्युल्सच्या आतमध्ये काय होतं ते बघूया. तर सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये कसं आहे की एक सेमिनिफेरस ट्युब्युल, 1 सेमिनिफेरस ट्युब्युल जी आहे ती लगभग 70 सेंटीमीटर लॉंग आहे. एक ट्युब्युल 70 सेंटीमीटर लॉंग आहे. विचार करा, त्याला फोल्ड करून, कॉईल करून आपण ह्याच्यात स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आतमध्ये ना 2 टाईपच्या सेल्स असतात. कोणत्या? 2 टाईपच्या सेल्स त्या तुमच्या असतात, ज्या आहेत जर्म सेल्स, ज्याला आपण स्पर्मॅटोगोनिया पण म्हणतो, जिथून स्पर्म प्रोडक्शन होणार. आणि दुसरा आहे सर्टोली सेल. हे काय करतात? हे नरिशमेंट प्रोव्हाइड करतात टू द स्पर्मॅटोगोनिया, राईट. हे काय करतात? याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात, म्हणून याला नर्स सेल पण म्हणतात, राईट. म्हणून याला काय म्हणतात? नर्स सेल्स पण म्हणतात. आता बघूया की हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे, ह्या कशा स्टोअर केल्या गेल्या आहे. इथे बघा, ही पूर्ण तुमची ट्युनिका अल्बिजिनी आहे, जी आत चालली आहे, राईट. जी कशी चालली आहे? पुष्कळ आत. आणि याच्याच एक्सटेन्शन्समुळे इथे लोब्युल्स तयार होत आहे. आणि दिस आर युअर सेमाइनल ट्युब्युल्स. या सेमाइनल ट्युब्युल्स समोर जाऊन जर तुम्ही बघितलं, एक नेटवर्क इथे बनवला गेलेला आहे, राईट. इथे नेटवर्क एक बनवल्या गेलेला आहे. तर हे जे त्याच्या आधीच्या ज्या ट्युब्युल्स आहे ना, त्याला पण एक विशिष्ट नाव असतं. त्याला आपण म्हणतो ट्युब्युलस रेक्टी. काय बोलतो? ट्युब्युलस रेक्टी. या सगळ्या ट्युब्युलस रेक्टी जुळून एकत्र होऊन ही वाली स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसत आहे, हे वालं, ते बनवतं. आणि त्याला आपण म्हणतो रेटेटेस्टिस. काय बोलतो? रेटेटेस्टिस, राईट. आता ही जी रेटेटेस्टिस आहे, ह्या सगळ्या कॉन्जॉइंट म्हणजे इथे जुळणार, आणि ह्या जुळून काय बनवतात? इफरंट डक्टाइल्स बनवतात. ठीक आहे. काय बनवतात? इफरंट डक्टाइल्स बनवतात. आणि ह्या डक्टाइल्स समोर जाऊन तुमचा एपिडायडेमिस बनवतो. याला आपण काय बोलणार? याला आपण म्हणतो एपिडायडेमिस, राईट. एपिडायडेमिस. एपिडायडेमिसचे 3 भाग करता येतात या प्रकारे, म्हणजे फॉर आवर अंडरस्टँडिंग. फर्स्ट पार्ट, जो हेड पार्ट असतो एपिडायडेमिसचा, त्याला म्हणतात कॅप्यूट. सेंट्रलला म्हणतात कॉर्पस. कॉर्पस म्हणजे इन बायो आपण कॉर्पस कशाला म्हणतो? बॉडीला. आणि क्वाडा. क्वाडा म्हणजे टेल, पूछ, है ना, शेपटी याची. तर क्वाडा. आणि ते समोर जाऊन बनवतं व्हासा डिफरन्स. काय बनवतं? व्हासा डिफरन्स. तर चला समजून घेऊया. इथे काय काय झालं आतापर्यंत? आपण त्याचा लॉन्जिट्युडनल सेक्शन बघितला, है ना. लॉन्जिट्युडनल म्हणजे कसा? उभा कापलेला सेक्शन. आता बघा इथे काय काय होतं? स्पर्मॅटिक कॉर्ड. मागच्या क्लासमध्ये आपण बोललो की स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये ब्लड वेसल्स असतात, तर ते तुम्हाला दिसत आहे, है ना. ही वासा डिफरन्स आहे, ती पण इथे दिसत आहे. दुसऱ्या नर्व सेल्स पण असतात. तो हा स्पर्मॅटिक कॉर्ड जे आपल्या इंजिनल कॅनल मधून या टेस्टिसला इथे लटकून ठेवतोय. याच्यानंतर आपण पाहिलं की ही स्क्रोटल कॅव्हिटी आहे. याच्यावरचा हा हेड ऑफ एपिडायडेमिस, म्हणजे हेडला काय म्हणतो आपण? आपण म्हणतो काय म्हणतो? कॅप्यूट, है ना. कॅप आणि प्यूट. म्हणजे कॅप आपण हॅट वरून लक्षात ठेवूया. कशावरून? हॅट वरून लक्षात ठेवूया, है ना. डोक्यात घालणारी हॅट असते की नाही आपली, त्याच्यावरून लक्षात ठेवू की हा ही कॅप्यूट आहे, राईट. कॅप सारखा स्ट्रक्चर. मग ह्या एपिडायडेमिसला थोडंसं मी रिव्हर्स आणते तुम्हाला. काय आहे? इफरंट डक्टाइल्स आहे. इफरंट डक्टाइल्सच्या खाली जर गेलं तर काय मिळतं? रेटेटेस्टिस मिळतं. रेटेटेस्टिसला जर इकडे गेला तुम्ही, तर हे ज्या सगळ्या ट्युब्युल्सला कनेक्ट करता, याला आपण म्हणतो ट्युब्युलस रेक्टाई, है ना. ट्युब्युलस रेक्टाई म्हणतो. सगळे रेक्टाईज समोर जाऊन सेमिनिफेरस ट्युब्युलला इथे कनेक्टेड आहे, राईट. तर दिस इज नथिंग बट द पाथ ऑफ युअर स्पर्म ॲज वेल. समोर शिकवेल मी तुम्हाला जर्नी ऑफ स्पर्म, त्याच्यात आपण बोलूच. तर दिस इज द केस ओव्हर हिअर. आता बघा, चला समोर जाऊ आणि
याला समजून घेऊया. आता आपण काय केलं, त्याचं LS सेक्शन घेतला, राईट. आतापर्यंत आपण LS पाहिलाय. आता आपण काय पाहणार आहे, याचा TS, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ टेस्टिस. याला आपण काय म्हणणार, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ टेस्टिस. म्हणजे जर मधातून आपण ही टेस्टी आहे आणि असा जर सेक्शन घेतला, ठीक आहे, असं जर याचा सेक्शन घेतला तर आपल्याला आतमध्ये कसं कसं काय काय दिसेल. आता इमॅजिन करा की आपण ही मधातून कापली आणि याचा एक थिन सेक्शन स्लाइड वर घेऊन बघत आहोत, तेव्हा तुम्हाला ही डायग्राम कळेल, नाही तर कळणार नाही, है ना. तर समजलं कसं केलं आपण. TS म्हणजे असा सेक्शन घेतला आणि आता या पतल्यासा सेक्शनला आपण स्लाइड वर ठेवून मायक्रोस्कोपच्या खाली बघतोय. तर याच्यात बघा तुम्हाला काय दिसेल, हे अशा प्रकारे तुम्हाला तिथे पुष्कळ साऱ्या गोष्टी दिसतील. हे दिसणार तुम्हाला. काय काय आहे इथे बघा, हे मधातल्या अशा गोल गोल ट्युब्युल्स आहेत, है ना. ह्या काय, ह्या ट्युब्युल्स आहे, हे आठवतं, ह्या ट्युब्युल्स. आता याला आपण असं कापलंय तर ह्या कशा दिसणार, अशा दिसणार ना. तर बिलकुल त्याच ट्युब्युल्स आहे. ट्युब्युल्सच्या मधातली खाली जागा त्याला आपण म्हणतो ल्युमेन. ल्युमेनच्या जवळ तुम्हाला मॅच्युअर होणारे स्पर्म दिसतील. बरं, मग आता याच्या खाली अजून काय आहे, आता हे मॅच्युअर होऊन राहिले म्हणजे याच्यात मदर सेल्स असते ना, तो झाला आपला भाग स्पर्मॅटोगोनियमचा. स्पर्मॅटोगोनियमच्या मधामधात कोण असतं, ह्या ज्या स्पेशल टाईपच्या सेल्स तुम्हाला इथे दिसून येत आहे, राईट, या आढळतात. याला आपण म्हणतो नर्स सेल. नर्स सेल म्हणजे कोण, आपली सर्टोली सेल. नर्स सेल म्हणजे कोण, आपली सर्टोली सेल. लिहून घेऊया, याला आपण म्हणतो सर्टोली सेल्स, राईट. SERTOLI, या सर्टोली सेल. ते सर्टोली सेल्स आहे इथे ज्याला नर्स करतात आहे. आता आपण याचा एक भाग घेऊया आणि त्याला मॅग्निफाय करून जरा बघू कसं दिसतंय ते काय आहे. मधात येणाऱ्या तुम्हाला वेन्स, कॅपिलरीज म्हणजे रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स दिसतात आहे, है ना. आणि इथे बघा हे स्पर्म्स सेल्सच्या पहिले जे डिव्हिजन होतं, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस इथे चालू आहे ते पण दिसत आहे, राईट. स्पर्मॅटिड दिसत आहे. तर आता हे सगळं काय आहे एकदा समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले ल्युमेन ही आपण मॅग्निफाय करून इथे बघतोय. ल्युमेनच्या जवळ तुम्हाला काय दिसेल, स्पर्मॅटोजेनेसिस होताना दिसेल, म्हणजे स्पर्म आहे त्याचं हेड टेल वगैरे चालू झालाय, राईट. आता त्याच्या खाली तुम्हाला काय दिसेल, इनिशियल स्पर्मोजेनेसिस, म्हणजे इथून जे स्पर्मचं प्रोडक्शन चालू झालेलं आहे ते इथे दिसत आहे. याबद्दल आपण बोलूया, पण स्पर्मॅटोजेनेसिस वाल्या व्हिडिओ मध्ये बोलूया, ठीक आहे. साईडला तुम्हाला काय आहे, इथे हे सगळ्या गोष्टी म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आहे कॅप्सूल याची, राईट, ताकी इथे कनेक्शन राहो. आणि इंटरेस्टिंगली तुम्हाला लक्ष इथे द्यायचंय की अशा ट्युब्युल्स जे आहे, जर हे सेक्शन असं असेल, ठीक आहे, मी छोटंसं ड्रॉ करते, तर की इथे काही तुम्हाला ट्युब्युल्स दिसतील, ह्या ट्युब्युल्स आहे, ह्या ट्युब्युल्स आहे, आणि याच्या मधात काही जो टिश्यू दिसतो, मधातला टिश्यू, त्याला आपण म्हणतो इंटरथेशियल सेल्स. या इंटरथेशियल सेल्स ला आपण अजून एका नावाने ओळखतो, ज्याचं नाव आहे लायडिंग सेल्स, ठीक आहे. त्याला आपण म्हणतो लायडिंग सेल्स, जे टेस्टोस्टेरॉन बनवतात. हे काय करतात, हेच आहे टेस्टोस्टेरॉनच्या सिक्रेशन साठी रिस्पॉन्सिबल. चला, तर हे असं स्ट्रक्चर दिसतं, हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर दाखवलंय आणि इथे थोडंसं व्यवस्थित ड्रॉ केलेलं आहे, राईट. तर कसं आहे, सेमिनिफेरस ट्युब्यूल हे मधातल्या ह्या इंटरथेशियल स्पेस आणि याच्यात असणाऱ्या सेल्स ज्यांना आपण लायडिंग सेल्स म्हणतो. हे इथे स्पर्मॅटोझोआ, मधात आहे ल्युमेन, मधात आहे ल्युमेन, राईट. आणि ह्या ज्या काही स्पेशल सेल्स तुम्हाला मधामधात दिसत आहे त्या नरिशमेंट देतात. कोणाला नरिशमेंट देतात, हे नवीन स्पर्म इथे प्रोडक्शन चालू आहे त्याला पुष्कळ नरिशमेंट लागणार आहे. ऍक्टिव्हली डिवायडिंग सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो सर्टोली सेल. नर्सिंग सेल CBSE मध्ये विचारला जाणारा फेवरेट क्वेश्चन आहे, राईट. तर आता स्पर्मॅटोगोनिया हे काय, इमॅच्युअर मेल जर्म सेल. स्पर्मॅटोझोआ, झोआ म्हणजे मॅच्युअर, झोआ म्हणजे जी वस्तू हालते डुलते ना त्याला आपण झोआ म्हणतो, अॅनिमल लाईक. मग याला आलाय फ्लॅजेला म्हणून त्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोझोआ. आता इंटरथेशियल सेल्स, ह्या ज्या सेल्स आहे इंटरथेशियल स्पेस मध्ये, म्हणजे ही एक ट्यूब आहे, ही एक ट्यूब आहे, ही एक ट्यूब आहे, ही एक ट्यूब आहे, आणि ह्या ट्यूब कशा होत्या, त्या लोब्यूल मध्ये अशा कॉइल 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 करून 2 ते 1 ते 3, कधी कधी 1 कधी कधी 3
राईट. अशा 1 ते 3 याच्यात असतात. मग आपण याचा असा सेक्शन बघतोय, इकडून त्याला बघतोय, तर मधात जागा असणार आहे ना, ती जागा रिकामी असते का? कधीच नाही. तर ती पण भरल्या जाते. ती भरल्या जाते इंटरथेशियल सेल्स, राईट. स्पेस मध्ये इंटरथेशियल स्पेस आणि इंटरथेशियल स्पेस मध्ये असते इंटरथेशियल सेल्स. त्याला आपण म्हणतो लेटिक सेल्स, राईट. लायटिंग सेल्स काय करतात? मेल सेक्स हॉर्मोन सिक्रिएट करतात. याच्या अलावा इथे जे फ्लुइड असतं ते फ्लुइड पण भरलेलं असतं, ठीक आहे. इथे इंटरथेशियल फ्लुइड पण असतं या स्पेस मध्ये, आणि या स्पेस मध्ये ते फ्लुइड येतं कुठून? ब्लड वेसल येतात आहे. तिथे ब्लड अँड लिम्फ वेसल्स तुम्हाला मिळतील, राईट. ब्लड अँड लिम्फ वेसल्स मिळतील. ब्लड वेसल्स पण आहे, लिम्फ पण असतं. आणि इम्युन सेल्स, तर आपल्या एनसीईआरटीत एक लास्ट मध्ये लाईन लिहिलेली आहे, त्याच्यात लिहिल्या गेलाय की याला आपण म्हणतो इम्युनॉलॉजिकल कंपोटेंट सेल्स, राईट. तर इम्युनॉलॉजिकल कंपोटेंट सेल्स म्हणजे काय आहो? ते काहीच नाही, टाईप ऑफ डब्ल्यूबीसी आहे. दॅट्स इट. टाईप ऑफ डब्ल्यूबीसी, ठीक. हे टाईप ऑफ डब्ल्यूबीसी आहे. तर ते इथे इम्युन सेल्स पण असतात, कारण लिम्फ आला ना, लिम्फ. आता लिम्फ आला म्हणजे इथे डब्ल्यूबीसी येणारच, बट ऑब्वियस. ओके. तर हे जे इंटरथेशियल सेल्स आहे, ह्याचं काम काय आहे? याचं काम आपण आताच बोललो की ते इंटरथेशियल सेल्स और लायडिक सेल्स आहे, आणि हे अँड्रोजन सिक्रेट करतात. अँड्रोजन, मेन अँड्रोजन कोण आहे आपला? मेन अँड्रोजन आहे आपला टेस्टी, राईट. तर ते सिक्रेट इथे होणारच होणार आहे, ठीक आहे. मग अजून काय? अजून काय बघा, इथे जे आपण बोलतोय है ना, की मेल इंटरनल जेनाइला बद्दल, जेनाइटल्स बद्दल बोलतोय, तर सर्टोली सेल्स, आणि या सर्टोली सेल्सलाच आपण अजून एका नावाने बोलू शकतो, ते म्हणजे सस्टेन्क्युलर सेल्स, राईट. सस्टेन्क्युलर सेल्स. आता असं का? तर बघा, ही जी सेल्स आहे, राईट, इथूनच होणार आहे स्पर्मॅटोजेनेसिस, राईट. हीच आहे ती जागा जिथे स्पर्म प्रोडक्शन होणार आहे. या सगळ्या, हे जे ऑरेंजिश कलर मध्ये दाखवलंय, हे सगळ्या तुमच्या सर्टोली सेल्स, आणि याच्या मधात जे आहे ते आहे आपलं स्पर्मॅटोगोनिया, राईट. सो हे जे आहे हे कुठून चालू होतं? बेसमेंट मेम्ब्रेन पासून चालू होते टू द ल्युमेन पर्यंत चालतं. ल्युमेन म्हणजे मधातली जागा, राईट. सो ते आहे आपल्या सर्टोली सेल्स, ज्या एकदम आरपार इथून चालल्या आहेत इथपर्यंत ना. सर्टोली सेल्सचं इम्पॉर्टंट काम आपण डिस्कस केलेलंच आहे, एकदा बघून घेऊ. की हे नरिश करतं, प्रोटेक्शन करतं, डेव्हलपमेंट ऑफ स्पर्मला सपोर्ट करतं. इथे दे आर दी ब्लड टेस्टी बॅरियर्स, राईट. ब्लड ब्रेन बॅरियर बद्दल ऐकलं असेल तुम्ही, हे नसेल ऐकलं. ब्लड टेस्टी बॅरियर म्हणजे काय? इथे डायरेक्ट ब्लड तुम्हाला या सेल्स मध्ये सप्लाय केला जात नाही, तर हे ऍक्ट करतं मधातलं काम, राईट, की ते न्यूट्रिशन घेईल आणि देन इट विल सप्लाय, म्हणून आपण त्याला म्हणतो ब्लड टेस्टी बॅरियर. इट सिक्रीट्स, सर्टोली सेल्स अजून काही व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सिक्रेट करतं. काय काय सिक्रेट करतं? एबीपी. एबीपी म्हणजे काय? एबीपी चॅनल नाही, अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन. हे काय आहे? अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन. अँड्रोजन काय आहे? अँड्रोजन काय आहे? योर टेस्टोस्टेरॉन. योर टेस्टोस्टेरॉन. ओके. टेस्टोस्टेरॉन कोण सिक्रेट करत आहे? आपल्या इंटरथेशियल सेल्स. इंटरथेशियल सेल्स म्हणजे कोण? इंटरथेशियल सेल्स म्हणजे तुमच्या लायटिक सेल्स, राईट. तुमच्या लायटिक सेल्स. तर हे जे लायटिक सेल्स आहे ते टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करत आहे, आणि हे टेस्टोस्टेरॉन जे आहे त्याला बाइंड करायचं काम कोण करत आहे? तुमचा एबीपी करत आहे. म्हणजे जर एबीपी नसेल, अँड्रोजन बाइंडिंग जर नसेल तिथे, तर मग हे काहीच याचं काम नाहीये होणार. टेस्टोस्टेरॉन असूनही काही उपयोग होणार नाही. हे बाइंड करतं तेव्हाच सोमरची प्रोसेस होते. सोमरची प्रोसेस म्हणजे काय? स्पर्मॅटोजेनेसिस याच कारणाने होऊ शकतं, नाहीतर इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉसिबल. याच्या व्यतिरिक्त हे इनिबिन पण सिक्रेट करतं, राईट. विल टॉक अबाउट इट मोर. आणि MIS म्हणजे की मिशन इम्पॉसिबल नाही, इट इज लाईक म्युलरिन इनिबिटिंग सबस्टन्सेस, राईट. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट हे सिक्रेट करतात, ज्याला आपण म्हणतो स्पर्म मॅच्युरेशन फॅक्टर्स, राईट. स्पर्म मॅच्युरेशन फॅक्टर, दे ऑल हेल्प इन व्हॉट? इन फॉर्मेशन ऑफ दी स्पर्मॅटोजेनेसिस, आणि स्पर्म मॅच्युरेशन मध्ये पण हे काम करतं. तर एबीपी बाइंड्स टू द अँड्रोजन अँड मेंटेन देअर हाय कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेमिनिफेरस ट्यूब्यूल.
ताकि ते इकडे तिकडे पळून न जाओ. इनिबिन काय करतं? इनिबिन हॅज अ नेगेटिव्ह फीडबॅक ऑन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तर आता इनिबिन नंतर अजून आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे आहे म्युलरिन इनिबिटिंग सबस्टन्सेस. आता हे जे तुमचे म्युलरिन इनिबिटिंग सबस्टन्सेस आहे MIS, या MIS हॉर्मोनला अजून एका नावाने ओळखल्या जातं. यदा कदाचित जर CBSE मध्ये तर नाही, पण नीट मध्ये विचारल्या गेल्यास तुम्हाला माहित असायला पाहिजे. इथं याला म्हणतात अँटी म्युलरिन. आणि हे आपलं काम पण सोपं करतं लक्षात ठेवायला, हो की नाही? याला म्हणतात अँटी म्युलरिन हॉर्मोन. आता या अँटी म्युलरिन हॉर्मोन, अँटी म्हणजे म्युलरिन जे काही आहे त्याला हे अँटी आहे. म्युलरिन म्हणजे काय? म्युलरिन्स आर बेसिकली द प्रोसेस ऑफ ट्यूब फॉर्मेशन. तर आता फिमेल्स मध्ये जे ट्यूब फॉर्म्स होतात ना, फॅलोपियन डक्ट झाली, ज्या बाकीच्या ट्यूब्स आहेत, राईट? सो हे काय करतं? हे सिग्निफिकंट रोल प्ले करतं MIS जे आहे. कशात? सेक्शुअल डिफरन्सिएशन मध्ये. कशात? सेक्शुअल डिफरन्सिएशन मध्ये. म्हणजे ज्या फिमेल डक्ट्स बनतात, फिमेलचे जे अवयव बनतात रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बनताना, त्याला इनिबिट करण्यासाठी हे आवश्यक असतं. हे कोण सिक्रेट करत आहे? तुमच्या सर्टोली सेल. सर्टोली सेल कोण आहे? परत एकदा ह्या सगळ्या नर्स सेल्स, राईट? तर इथे आपलं अॅनाटॉमी, जिथे आपण LS आणि TS सेक्शन्स ऑफ टेस्टिस समजलो, हे संपलंय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बोलूया कशाबद्दल? स्पर्मॅटोजेनेसिस बद्दल बोलूया, राईट? सो स्टे ट्यून्ड. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.